मोठा ना हो. शिवम नाही आला, कॉलेज चालू आहे ना आज. अरे मग लग्न झालं का? नाही, लग्न मे मध्ये आहे. या नक्की हा, लग्नाला या. ना बस का. खरंच येसाल ना? ना तुम्ही प्रत्येक सोमवारी येता? हो त्याचं. आवा नानाचं डेंजर काम आहे. चला हा चला मग. चहा बी घेता का? नाही ना काय. चाय विना बंटी भाऊ बघू शकता, मस्त आहे की. भाऊ काय आहे? पुरण आहे पुरण. पुरण आहे. बघू शकता काय, आम्ही सगळेजण जमा झालोय. काय ऑर्डर? सेटअप इथेच लावायचं आपल्याला. हे बघा या साईडला सेटअप ठेवायचा. सो पटापट उतरू न लगेच दुसरा सेटअप लावायला पण जायचं आपल्याला. तर गाईज आता आम्ही जस्ट पोहोचलो आनंदम रेजन्सीमध्ये. इथे एक सेटअप लावू. एक सेटअप आपला तिकडेच लावला पालावामध्ये. सो या साईडला सेटअप उतरवतोय. हे बघा. हे गाईज गुड मॉर्निंग. कशात तुम्ही? मला आशा आहे की तुम्ही सर्व मजेत असाल. तर आता आपली मॉर्निंग झालेली आहे. सकाळचे 10:30 वाजलेत. तर आता आपण चाललोय पहिले आकाश भाऊला घ्यायला, कारण की आकाश भाऊ आलाय नसतो. तो आला तर आपण फोटो वगैरे काढूया मस्त. आज दिवसभर म्हणजे फ्रीच आहे तो, त्यामुळे पहिले त्याला घेऊन येऊ, लगेच ब्लॉग कंटिन्यू करूया. आत्ताच एक स्टार्ट केले, एंडिंगपर्यंत बघायला विसरू नका. आणि चॅनलवर नवीन असेल तर लवकर लवकर जाऊन आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. असं चला पोहोचले भावेशच्या इथे. येऊया भावेशची आणि निघूया पटकन त्याला घ्यायला. आणि अजून बरंच काहीतरी बाकी सांगायचं तर नंतर सांगेल. गाईच पोहोचलोय कल्याण वाटावर ना. अजून आकाश भाऊचा काय पत्ताच नाही, अजून आलाच नाही तो. न मला फोन करून परेशान केले, ये 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 ये, कुठेच दिसत नाही. आयला एवढं लवकर बोलवलं ना, स्वतःच नाही आला अजून. कुठं राहिला काय माहिती, फोन बी नसलीत. तर गाईज आकाश भाऊ आलेला आहे, आता त्याला घेऊन जाऊया. इथलं येतच होता पण भाईने फोन नाही उचलला त्याला. एकदाच मी 6 फोन केले, त्याने एक फोन पण नाही उचलला. रोड क्रॉस करतो सांगतो तरी पण रोड क्रॉस करून तू इथं कसा आला? मग इथून कसा आला? इथून कुठून आलो? याला खोटी आहे, खोटं बोलायची बी हात असते. काय खातो का? हा क्या चालू झालं जरा असं केलं. तसं केलं ना त्याने बटन, हा तो बटन दाबला म्हणून. काय खायचं ना पण थंड पिवशील ना. चला काही आकाश भाऊला घेतलं निघीला जायला. यायला टाईम झाला ना. मला 9:30 वाजल्यापासून फोन करते की मला घ्यायला ये, मी येते, मला घ्यायला ये, मी येतं. यायचा पत्ता नाही साल्याचा. मीचा फोन करून हैराण केले साल्याने. मला लय राग आला याचा. इथं आल्यावर 5 फोन केले, एक फोन न उचलला. हो ना, मी 5 फोन केले, एक पण नाही उचलला तुझी. याने माझे 6 फोन नाही उचलले. याने 5 मिनिट मी जेव्हा आंघोळ करायला गेलो याला मी 6 फोन केले आणि एक फोन नाही उचलला. जवळ जवळ मला बघत होता, बोल तुला मी बघितलं होतं इथंच आहे. काय नाही काही आता याला घेतला पहिला कुठेतरी काहीतरी थंड पिऊ, लगेच घरी जायला नाही. कारण की ऊन पण एवढं आहे ना भाई, एवढी पूर्ण गळा सुकला. चाय पण नाही पिला भाई, बाईसाठी चाय पण नाही पिला. काय बोलायचं, मित्रासाठी करावं लागतं थोडंफार, तेव्हाच आपल्या कामी येतील. मित्रांना देणार नाही, जेव्हा आपल्या कामी आलेला आहे नाही येत कोणतंच नाही मला. जायला तर गाईज आता आम्ही आलो खिडकाली मंदिराच्या इथे. मस्त दर्शन घेऊया, सोमवार पण आहे मस्त. आकाश बोलतो चला जाता जाऊन दर्शन घेऊया मी मस्त. तर चला पोहोचलो मंदिरात, निघतो आता जायला. मस्त दर्शन घेऊया. आकाश भाऊ काय बोलशील, बोल ना काहीतरी. मला घ्यायला आला तर खूप भारी वाटलं. आल्याला तुला बोलले मंदिरात पण जायचंय, दर्शन करूया मस्त इथे. चला आलो इथं, पहिलं दर्शन वगैरे करूया. हे बघा काळजी नको करू तू. मोठा ना हो. पकड 2 मिनटं, पैसे देतो आम्ही. गर्दी बघू शकता किती आहे.
चला नाना जातो. बाबू चला काय दर्शन तर मस्त झालंय. तर काही दर्शन वगैरे करून झालेलं एकदम मस्त दर्शन झाला ना. आकाश भाऊ इथं मस्त या करतोय. चला आतमध्ये पण दर्शन करून घेऊया. तर मस्त आहे की आमचं आतमध्ये तर दर्शन झालेलं आहे. आता इथं आतमध्ये आलोय. तिकडं दर्शन वगैरे मस्त झाला. नाना पण आलेला वडापावला. नाना नाही का, नानाशी पण बोललो. नाना वाटतं परत समोर येतच वाटतं. नाना येतेच रे. गाईस बाहेरनं बघा किती मस्त वाटतंय. खूप भारी. अगोदर तर मी रोजच यायचो इकडे महाशिवरात्रीच्या दिवशी. तर काहीच मस्त दर्शन वगैरे करून झालेलं आहे आमचा. सो आकाश भाऊमुळे आपल्याला आज दर्शन करायला भेटला, कारण की त्याला घ्यायला गेलो. सो त्याची इच्छा झाली तर बोलतोय रोज भरतोय इथूनच जातो बरं, आज दर्शन करूनच जाऊ. आज सोमवार पण होता मस्त. फोटो नाही काढला रे आपण. हा फोटो नाही काढला. फोटो काढायला कोण नव्हता ना. नाही यार जाऊ दे, तर नेक्स्ट टाइम येऊ तेव्हा काढू. सर चला काहीच आता केलंय मस्त दर्शन. बाय भारी वाटलं सिरियसली. काहीच प्राचीन काळातलं मंदिर आहे त्यामुळं अजूनच भारी वाटलं. नाना पण आलते. नाना शुभमला नाही आला. शिवमला शिवम नाही आला. कॉलेज चालू आहे ना. अरे मला लग्न झालं का नाही. लग्न मे मध्ये आहे. या नक्की. ना बस का. खरंच येसाल ना नाना तुम्ही प्रत्येक सोमवारी येता. हो भावा नानाचं डेंजर काम आहे. चला चला चहा बी घेता. नाही ना काय चाय बी नका तुम्ही वडापाव खावा एवढं झालं. बोलले तेवढा बस ना. चला काहीच जायला सिरियसली लय भारी वाटला दर्शन घेऊन. तर निघूया घरी जायला. दर सोमवारी येतात. हो जाता आता काहीतरी थंड पिऊनच जाऊ. निघलो बाहेर. इंस्टाला नाही आवडत रे मला, युट्यूबच आपला. चला काहीच आलोय मस्त उसाचा रस प्यायला थंड थंड. चला लगेच पिऊ न लगेच निघूया घरी जाण्यासाठी. पिला का? तर काहीच वाजले दुपारचे. किती वाजलेत रे? 2:45. किती वाजले? तू मुद्दाम टाइम बघूनच तू व्हिडिओ काढायला घेतला ना. काही दुपारचे वाजलेत 2:45. मस्त दर्शन वगैरे करून आलेलो घराच्या इथे. तो आकाश भाऊ बोलतो जरा खेळू इथं बाबू सोबत. इकडे बघा यो टाकल्या यो गोट्या. गोट्याला तुम्ही तर ओळखतच असाल, आपले प्रत्येक ब्लॉग गोट्या आपलं
कधी नसलं आपण बनवत तर तो स्वतः बनवतो ब्लॉग. तू बघत नाही का? गोट्याचा ब्लॉग बघतो ना. बघितलं खेळताना जाता त्याच्या हातात फोन असतो. त्याला देतो ब्लॉग भारी बनवतो म्हणजे. सो रोशनदा बी चाललाय. रोशनदा चाललाय मस्त. माल भरला गाडीत. अजून बरंच काही भरायचं बाकी आहे. तो त्याने भरला नाही अजून. जरा वेळ इथं खेळू बाबू सोबत. मला लगे आपल्याला जायचं. आपल्याला कुठं जायचं? खेळायला. किती मारशील पण? काय मार्शल यार बॅट बॉलच लागत. हो ना. तर प्रेम इथे बघा अजून माल भरतोय गाडी. किती भरलाय प्रेम? सर्व भरला. हे बघा इथे आपल्या कोलेगावर द्यायचे डोंबोलीच्या शाखेवर. मीच तर इथंच मोठपणा. तिकडे तर बॉल लागत नाही आपल्याला. बॉलिंग करतं का भारी करतं. त्याने काय केलं? याने काय केलं माहिती त्याशी? कोण काय आणलं दादा नाही सरप्राईज? यो सरप्राईज नाही राहिला. तुम्ही 17ला मावाहिनीला फोटो पाठवले. कुठला घ्यावं काय करू? फायनली आम्ही भावेशच्या घराची इकडेच आहे. बॉल कुठे आहे? बॉल नाही आहे त्यांच्या इकडे देतात. भाऊ. बरेच दिवसात तुमच्याकडे आलोय खेळायला. तर माझी आज बॅटिंग लागणार. आमच्या इकडे तुमच्या इकडे काय बॅटिंग लागणार. इथे पांढरा काहीतरी लावलं तुम्ही भाई भाई. ते बॅटीचं मगाशी बॅट घेतलेलं ना त्याची. प्रेम कसा आहे तू? बरं आहे ना. काय खातोय मग? चल ये तुम्ही. आम्ही जातो. ठीक आहे आम्ही येतो. चालत तुम्ही जावा. चला काय तर आम्ही आता निघालो आहे क्रिकेट खेळायला. पोरा पण आहेत. 6 पोरा पुढे गेलेले आहेत आणि 3 जण पाठवून चाललो आहे. आज तर काय त्याशी बोल नाही लागला बॅटीला. आणि यावेळी कोशिश करतो. भावा कुठून घेऊ? खाली येऊन येतो. अरे तुला माहित आहे रस्ता? जरा असं नजर दाखव ना. असं फिरू ना जरा. बचपना इथंच गेला ना. इथंच इसरला. या इसरला इथं रस्ता आठला नव्हता यार. आकाश तो असं करशील. आकाश भाऊ अरे पण कसं आता काय एवढा रस्ता इसरला बोलल्यावर तू आता काहीच हे नाही करू शकत. आठवण नाही करू शकत आता. गाईज फायनली आम्ही ग्राउंडवर आलेलो आहे. इथं 22 स्टंप ठोकतोय. ए साईडला रोहन आहे. ए साईडला गोटे आहे. ए साईडला प्रेम आहे. ते साईडला पाके आहे. आणि इथं मी आहे. ए साईडला कुणाल आहे. ए साईडला आपला बंटी भाऊ आहे. चला गाईज एवढा मिनटं आम्ही थांबलो बॉलसाठी. आता बॉल पण आलेलं आहे. चला आता यांच्यासोबत आपण मॅच घेऊया. भाऊ खेळायचा आता. पकडे बॉल. हो ना यार. 1.5 तास झाला या बॉल साठी थांबलो. हो ना. मी आणि बॉल पण नाही. हो ना. हे लोक लय टाइमपास करतात. फेक बॉल फेक. मध्ये मध्ये करते रे. चला आता गाईत मस्त की फिल्डिंग आहे आपली भाऊ. चल मी पण बऱ्याच दिवसानं आलो खेळायला. आज बॅटिंग लागायला पाहिजे आहे भाऊ. तुझ्यामुळेच आम्ही आलो नाही. आम्ही इथे येत नाही खेळायला लवकर. हा ना. तरी ठीक आहे चला आज खेळूया मस्त की. अंग मोकळा करून घेतो जरा. हां चला गाईच आता बॅटिंग आली तर तुम्हाला दाखवतो मी. आता बॅटिंग आलेली आहे. ए साईडला गोट्या उतरला. ए साईडला भावेश उतरला आहे. आता मी ए साईडला बसलो. ए साईडला प्रेम उभा आहे. त्यांची फिल्डिंग आता आमची बॅटिंग. किती काढायचं आहे? काय माहित नाही. 24 काढे कुणाल. तो एवढा धरपडतो म्हटलं ना असं 6. तर गाईच वाजले संध्याकाळचे 7. मस्त खेळून वगैरे आलो. आता मी चालू कुणालच्या ऑर्डरवर. कुणाल कुठेतरी बाहेर गेलता. फोन केला बोलतो चल बोलतो ऑर्डरला जाऊ. सो चाललो आहे कुणालसोबत ऑर्डरला. पहिला आम्ही जाऊ इथं सागावला. न तिथून ऑर्डरवर जाऊ. शुभम पण येतो म्हणून. चल फिरो पटकन. लोकेशनवर चाललो आम्ही पण. हो तारच आहे. चल चल ना भाऊ. मानस तू पण येतं. हा तू केव्हा आला? काल चालता माणूस. तरी पण मुद्दामून चालबाजी करावं लागते. तर गाईज पोहोचलोय मस्त सेटअपच्या इथे. फक्त 2 वेळेस 2 टोप घ्यायच्यात. टेम्पोमध्ये लोड करायच्यात. शुभम जरा बाहेर गेलाय. येईल तोपर्यंत.
हे काय आज आपल्याला लावायचे नाहीत, हे उद्या सकाळी लावायचे. फक्त जाऊन ठेवून येऊ, कारण की उद्या पलावमध्ये बी एक ऑर्डर आहे आणि आनंद एमर्जन्सीमध्ये पण एक ऑर्डर आहे. त्यामुळे कुणाला बोलतं आज ठेवून ये बोलतात, तर सकाळच्या 9ला लावायचं. 8:30लाच ना, 8:30 वाजता चालू करायचं बोलतं. 2 ऑर्डर आहेत, त्यामुळे काय रिक्स नको, पहिलेच जवळ येतच ठेवून येऊ. आम्ही फोन वगैरे करून विचारलं त्यांना. असं चला फटाफट गाडीत लोड करू न लगेच भेट. गाईज केलं आहे सेटअप पॅक. चला आता हे दोन बेस 2 टोप हे पण भरायचेच वाटतं. आता बघू, शुभम बोलला भरायचं तर लगेच भरू, लगेच पलावाला जायला म्हणजे. मशीन वगैरे बाहेर काढून ठेवलेले आहेत. स्टार्टमेकर सी मशीन बघू शुभम काय म्हणतो. चला काहीच पहिला सेटअप भरला, आता दुसरा सेटअप पण भरून घेऊ. दुसऱ्या टेम्पोमध्ये सेटअप लगेच भरायची सुरुवात करूया. 2 बेस 2 टॉप. सो चला उचल माणूस वाटक्यान, वाटतं सोपाले वजन असते. तर बघू शकता काय, आम्ही सगळेजण जमा झालोय. काय ऑर्डर आहे मी आई वाटतं. चला तर काहीच पोहोचलोय पालावा सिटीमध्ये. सेटअप इथेच लावायचं आपल्याला. हे बघा या साईडला सेटअप ठेवायचा. सो पटापट उतरू न लगेच दुसरा सेटअप लावायला पण जायचं आपल्याला आनंद एमर्जन्सीमध्ये. चला उतरो भाई पटापट. काय टाइमपास लावला, काय बोलतो. चप्पल चोरली गेली जागेवर. चप्पल चोरली नाही, तिथे बाजूला ठेवली मी. तुमचं काय यार, पलावा सिटी चांगलं राहणार इथे. अरे तो टेन्शन मध्ये आला. चल पकड आणि चल पटापट. गाईज मस्त सेटअप इथे पॅक केला आहे बघा, जेणेकरून काय बोलतो त्याला धुका वगैरे पडायला नको. सेटअपवर मस्त पॅक करून ठेवलेला आहे. आता त्यावेळी बोलवले सकाळी 8-8:30ला चालू करावं लागेल, म्हणून असंच पॅक करून ठेवले. स्वतः साईडला कुणाल बिनाल आहेत, मीटिंग चालू आहे त्यांची, पावर वगैरे करून घ्यायची. इथे लावायचं सेटअप, तिथून पावर घ्यायची. तो बघा तिथे दिसतो तो कनेक्शन तिथून घ्यायचं असं. चला यो लावलं, दुसरा बी लावू, पहिले त्यांना बघू काय काय नाही. तर गाईज आता आम्ही जस्ट पोहोचले आनंद एमर्जन्सीमध्ये. इथे एक सेटअप लावू. एक सेटअप आपला तिकडेच लावला पालावामध्ये. सो या साईडला सेटअप उतरवतोय हे बघा. चल भाई घे, काय टाइमपास लावलाय आणि की प्रत्येक टायमाला टाइमपास असता तुझा. पहिला सांगतो या गोष्टीमध्ये टाइमपास नाही ब्रो. कवा तरी येतो ऑर्डरला, तवा तरी जरा मनापासून कर. येत नाही ते तर माहिती आहे आम्हाला. हा पकडलं म्हणजे त्याच्या अंगात जीव पण नाही बघतो. अरे द्यावा द्यावा. तर गाईज रात्रीच्या वाजता 11:30 वाजता इथं मस्त सेटअप लावलं आहे आनंदममध्ये. आता उद्या सकाळी शुभम येईल चालू करायला आणि पुन्हा पलावामध्ये राहील. तर आपलं दुकान चालू आहे, त्यासाठी आपल्याला काय टाईम भेटणार नाही जायला उद्या. तर काय नाही, आजचा ब्लॉग इथे सेंड करतो. जर माझा ब्लॉग कोणाला आवडला असेल तर एक लाईक करा, एक कमेंट करा. जर आपल्या चॅनलवर कोणी नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. तर लवकर जा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.